तळल्यानंतर दुप्पट तिप्पट हे तांदळाचे खिचे पापड फुलतात. कढईसुद्धा कमी पडली बघा तुम्ही. रेसिपी खूप सोपी आहे पापड बनवण्याची, व्हिडिओ पूर्ण बघा. इथे मी 1 किलो तांदूळ त्यामध्ये 1 वाटी भरून उडीद डाळ घालून हे बारीक दळून आणलेलं आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता पाणी गरम झाले की यामध्ये 2 चमचे जिरे, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे पापडखार घालायचा. पाण्याला चांगली दणदणीत उकळी आली की गॅस बंद करायचा. आता या पिठामध्ये पाणी घालून घ्यायचे. इथे मी सुरुवातीला थोडंच पाणी घातले, त्यानंतर सगळं एकदाच घालून घेतले. आणि जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर तुम्ही गरम करून घालू शकता. शेवटी तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. तसं तर मी तुम्हाला पाण्याचा अंदाज परफेक्ट दिलाच आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ असं तयार करून घ्यायचे. अगोदरच मी पातेल्यात पाणी गरम करून घेतलं, त्यावर चाळण ठेवली. चाळणीमध्ये पीठ ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि फुल गॅसवर 10 मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पीठ 10 मिनिटं चांगलं शिजलेलं आहे असं मोडून घ्यायचं. आता परत यावर झाकण ठेवायचं आणि फुल गॅसवर आपल्याला परत 10 मिनिट हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण हे पीठ शिजलं की नाही ते चेक करूया. बघा हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं. अजिबात हाताला हे पीठ चिटकत नाही, याचा अर्थ एकदम मस्त असं हे पीठ शिजलेलं आहे. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून घ्यायचं. यावर 1 चमचा तूप घालायचं आणि जसं तुम्हाला जमल तसं तुम्ही हे मळून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला असं मळून घेतलं, त्यानंतर हाताने मळून घेतलं. व्यवस्थित असं मौसूद हे पीठ मळून घेतले. आता छोटासा गोळा तयार करून घेतला आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे पापड तयार करून घ्यायचे आहे. आणि पापड लाटताना आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, तुपाचा वापर करायचा आहे. इथे मी अजिबात तेलाचा वापर केला नाही. जर तेलाचा वापर केला तर तुमचे हे पापड वर्षभर अजिबात व्यवस्थित राहणार नाही, कुबट असा वास येईल. त्यामुळे काय करायचे, पापड लाटताना आपल्याला तुपावरच लाटायचं आहे. जास्त तूप अजिबात लागत नाही, थोडंच तूप लागतं. दिवसभर पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेतले आणि मी तुम्हाला रेसिपी एकदम सुटसुटीत सांगितली आहे. नक्की यावर्षी करून पहा. तर व्हिडिओत बघा तुम्ही दुप्पट तिप्पट हा पापड फुलला आहे. एकदम खुसखुशीतसुद्धा तयार झाला आहे.